केमिकल रिएक्शन्स ऑफ एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडवर रिंग सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स पाहणार आहोत की एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये कोणती कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन असते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन असते. जसं मी बेन्झोइक ऍसिड जर काढतो तर या बेन्झोइक ऍसिड मध्ये लक्ष ठेवा, हा बेन्झोइक ऍसिड खूप लेस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स फॉलो करत असतो, कारण हा मेटा डायरेक्टिंग आहे. कसं आहे, मेटा डायरेक्टिंग आहे. आता मेटा डायरेक्टिंग आहे म्हणजे काय की ज्यावेळेस यांच्यावर एखादा इलेक्ट्रोफाईल येईल, लक्ष ठेवा, तर हा जो इलेक्ट्रोफाईल येईल आणि न्यूक्लिओफाईल असतो, तर आपल्याला माहिती आहे की एरोमॅटिक रिंगवर एक तर ऑर्थो, पॅरा आणि मेटा पोझिशन्सवर रिएक्शन्स होते. तर हे मेटा डायरेक्टिंग असल्यामुळे हे जे मेटा पोझिशनवरचे हायड्रोजन ॲटम असतात हे रिप्लेस केले जात असते, म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल रिप्लेस केले जात असते आणि या जागी एक नवीन इलेक्ट्रोफाईल इथे येणार आहे. या बेन्झोइक ऍसिडमध्ये या रिंगवर एक नवीन इलेक्ट्रोफाईल येत असतो, तो मेटा पोझिशन्सवर, आणि प्लस त्या न्यूक्लिओफाईल सोबत आपला हायड्रोजन्स निघून जात असतो एक इलेक्ट्रोफाईल. तर अशी ही रिंग सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आपण कोणावर स्टडी करणार आहोत, या बेन्झोइक ऍसिडवर करणार आहोत, म्हणजे रिंगच्या मेटा पोझिशन्सवर. त्याचं कारण असं आहे की हा जो COOH ग्रुप आहे हा मेटा डायरेक्टिंग आहे, मीन्स इनकमिंग इलेक्ट्रोफाईल ऑक्युपाय ॲट मेटा पोझिशन्स. ते कोणत्या पोझिशन्सवर ऑक्युपाय करते, मेटा पोझिशन्सवर. तर अशा आपण 3 रिएक्शन स्टडी करणार आहोत. सुरुवातीला आपण हॅलोजिनेशन्स करणार आहोत. काय करणार आहोत, हॅलोजिनेशन्स. तर हॅलोजिनेशन्स मध्ये आपण ब्रोमिनेशन्स करणार आहोत. कोणता, ब्रोमिनेशन्स. आता आपल्याला माहिती आहे की सिंपल ब्रोमिनेशन असो का कोणतंही असो, तर इथे जे इलेक्ट्रोफाईल जाणार आहे तो मेटा पोझिशन्सवर जाणार आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आपण जर बेन्झोइक ऍसिड घेतला, बघा लक्षात ठेवा, आणि या बेन्झोइक ऍसिडची रिएक्शन जर आपण केली कोणासोबत, ब्रोमिन सोबत. कोणासोबत रिएक्शन्स करू आपण, ब्रोमिन. ब्रोमिन सोबत जर रिएक्शन्स केली इन द प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड कॅटलिस्ट लाईक FeBr3, हा काय करतो, इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. मी याला असं न लिहिता थोडा असं लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येते की हा जो इलेक्ट्रोफाईल जनरेट करायचं काम करते कोण, हा FeBr3. कारण हा मेटा डायरेक्टिंग असल्यामुळे या मेटा पोझिशन्सवरचा हायड्रोजन्स इलेक्ट्रोफाईल रिप्लेस होईल आणि हा Br इथे येऊन जाईल आणि वी गेट मेटा ब्रोमो बेन्झोइक ऍसिड. आपल्याला काय भेटेल, असा मेटा ब्रोमो बेन्झोइक ऍसिड भेटेल प्लस HBr साइड प्रॉडक्ट तयार होईल. त्याला आपण म्हणतो मेटा ब्रोमो बेन्झोइक ऍसिड. मेटा ब्रोमो बेन्झोइक ऍसिड आपल्याला मेन प्रॉडक्ट तयार होईल आणि साइड प्रॉडक्ट आपला HBr तयार होईल. तर ही झाली तुमची हॅलोजिनेशन्स मधली ब्रोमिनेशन्स. असंच जर आपण या बेन्झोइक ऍसिडचं नायट्रेशन्स केलं, काय केलं, नायट्रेशन्स. सेकंड रिएक्शन्स आपण पाहणार आहोत ती आहे नायट्रेशन्स. थर्ड सल्फोनेशन्स. अशा 3 रिएक्शन्स आपण यांच्या समजून घेऊ. सेकंड रिएक्शन्स लिहितो मी इथे, नायट्रेशन्स. सेकंड कोणती आपण करणार आहोत, नायट्रेशन्स. आता नायट्रेशन म्हटलं की कोणत्याही एरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये कोणत्या मिक्सचर असते, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. या मिक्सचरला आपण नायट्रेटिंग मिक्सचर म्हणत असतो, म्हणजे यांच्यासोबतच रिएक्शन असते. आणि म्हणून तुम्ही जर एक बेन्झोइक ऍसिड घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, हा बेन्झोइक ऍसिड घेतला आणि या बेन्झोइक ऍसिडचं नायट्रेशन्स केलं तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड थोडा असा लिहायचा आहे. हा NO2 पॉझिटिव्ह असेल इलेक्ट्रोफाईल, हा न्यूक्लिओफाईल. कोणाच्या प्रेझेन्समध्ये करणार आहोत, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये. तर हा मेटा डायरेक्टिंग असल्यामुळे या मेटा पोझिशन्सवरचा हायड्रोजन्स या इलेक्ट्रोफाईलने काय केलं जाईल, रिप्लेस केलं जाईल आणि वी गेट मेटा नायट्रो बेन्झोइक ऍसिड. आपल्याला काय भेटेल, असा मेटा पोझिशन्सला नायट्रो ग्रुप असलेला बेन्झोइक ऍसिड तयार होईल प्लस H2O. आणि म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, मेटा नायट्रो बेन्झोइक ऍसिड. तर अशा प्रकारे मेटा नायट्रो बेन्झोइक ऍसिड तयार होईल प्लस H2O साइड प्रॉडक्ट तयार होईल. कारण हे काय मेटा डायरेक्टिंग असल्यामुळे अशा रिएक्शन्स होणार आहे. त्यानंतर आपण सल्फोनेशन्स केलं. काय केलं, सल्फोनेशन्स म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करू. तर थर्ड जी
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहेत जे मेटा पोझिशन्स होणार आहे ती घेणार आहोत आपण सल्फोनेशन्स. सेकंड आपण नायट्रेशन्स पाहिलं. आता थर्ड आपण करणार आहोत सल्फोनेशन्स. तर सल्फोनेशन्स म्हणजे प्युअरली फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करणार आहोत. कोणासोबत? फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4 सोबत रिएक्शन्स करणार आहोत. बरोबर आहे. चला मग मी बेन्झोइक ऍसिड घेतो इथे आणि बेन्झोइक ऍसिडची रिएक्शन्स तुम्ही कोणासोबत करसाल? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड HOSO3H या प्रकारे लिहितो मी. फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड घेणार आहोत आपण. कोणता? फ्युमिंग आहे ना. तर हा SO3H इलेक्ट्रोफाईल असेल, हा न्यूक्लिओफाईल असेल आणि हा मेटा डायरेक्टिंग असल्यामुळे हा सल्फोनियम आयन इथे येऊन जाईल, H2O निघून जाईल आणि वी गेट काय भेटणार आहे अशा प्रकारे मेटा पोझिशन्सला SO3H येईल आणि H2O. तर या कंपाऊंडचं नाव काय देणार आहोत आपण? 3 सल्फोनिक ऍसिड सल्फोनिक बेन्झोइक ऍसिड 3 सल्फोनिक काय म्हणसाल? 3 सल्फोनिक बेन्झोइक ऍसिड. तर अशा प्रकारे हे रिएक्शन्स होणार आहे. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा बेन्झोइक ऍसिड जो असतो हा मेटा डायरेक्टिंग असतो आणि मेटा डायरेक्टिंग म्हटलं की इनकमिंग इलेक्ट्रोफाईल म्हणजे Br पॉझिटिव्ह असो, NO2 पॉझिटिव्ह असो किंवा SO3 पॉझिटिव्ह असो, हे इलेक्ट्रोफाईल मेटा पोझिशन्सवर अटॅक करते आणि म्हणून रिंगवर मेटा पोझिशन्सवर इलेक्ट्रोफाईल अटॅच होऊन मेटा सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ऍसिड आपला मेन प्रॉडक्ट असेल. क्लिअर झालं मी काय सांगितलंय? आता ऍक्च्युली जे मेटा डायरेक्टिंग कंपाऊंड असतात हे बेन्झीनपेक्षाही लेस रिएक्टिव्ह असतात. लक्ष ठेवा. मेटा डायरेक्टिंगचं जे नेचर आहे यांचं, तर हे मेटा डायरेक्टिंग नेचर जे आहे हे याला बेन्झीनपेक्षाही लेस रिएक्टिव्ह असते. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, लक्ष ठेवा. तर हे मेटा डायरेक्टिंग का असतात म्हणून, अर्थो पॅरा डायरेक्टिंग का नाही? तर हे जो बेन्झोइक ऍसिड मधला OH ग्रुप असतो हे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आपल्याकडे ओढतो आणि अशा प्रकारे एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होत असते. बघा लक्षात ठेवायचं आहे. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर खूप महत्वाचे असतात एरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये. हे निगेटिव्ह चार्ज होईल याच्यावर ऑक्सिजन, हा OH ॲज इट इज राहील. इथे पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे आणि हे अशा प्रकारे वापस हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल आपल्याला अशा प्रकारे. हे स्ट्रक्चर बाकी ॲज इट इज राहील. डबल बॉन्ड CO निगेटिव्ह OH ॲज इट इज राहील. इथे डबल बॉन्ड येईल, पॉझिटिव्ह चार्ज इथे हा डबल बॉन्ड ॲज इट इज राहील. हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झाल्यानंतर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी पुन्हा अर्थो पोझिशन्सवर कमी होईल. म्हणजे या प्रकारे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल अशा प्रकारे. आता बघा, हा जो तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे आणि न्यूक्लिओफाईल आहे, हा इलेक्ट्रोफाईल अर्थो पोझिशन्सवर जाईल का? इथे त्याला रिपल्शन होईल, इथेही रिपल्शन होईल आणि इथेही रिपल्शन्स होईल. म्हणजे त्याची पॉसिबिलिटी कुठं असेल? आता तो मेटा पोझिशन्सवर, जिथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्जचं प्रमाण ऍक्च्युली मेटावर जास्त आहे. या ग्रुपनं काय केलं की अर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज केली. त्याच्यामुळे इलेक्ट्रोफाईल हा अर्थो पॅरा पोझिशन्सवर अटॅच होणार नाही आणि म्हणून हा जो ग्रुप असतो हा या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्टिव्हिटी कमी करत असतो. म्हणून याला आपण मेटा डायरेक्टिंग ग्रुप म्हणत असतो. हे अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर डिफिशियन्सी बनवतो आणि डिफिशियंट असल्यामुळे तिथे डिफिशियंट स्पेसिस जाऊन अटॅक होणार नाही आणि म्हणून हा मेटा डायरेक्टिंग आहे. आणि आपण ज्या मेटा डायरेक्टिंगवाल्या रिएक्शन्स केल्या तर मग आपल्याला सिंपलच आहे, एक चार्ट लक्षात ठेवायचा आहे. हे जे रिएक्शन आता पाहिलं ते हा बेन्झोइक ऍसिड आहे, तर हा नॅचरली कुठं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स करल मेटा पोझिशन्सवर. आणि मग आपण यांच्या ज्या 3 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स केलेले आहेत त्याची कंडिशन्स इथे लिहिली की आपलं आन्सर क्लिअर होऊन जाते. मी जर ब्रोमिनेशन्स केलं इन FeBr3 च्या प्रेझेन्समध्ये तर इनडायरेक्टली तुमच्या लक्षात येते की हा ब्रोमिन कुठं लावायचा आहे? मेटा पोझिशन्सवर. आणि वी गेट मेटा ब्रोमो बेन्झोइक ऍसिड प्लस HBr साईड प्रॉडक्ट तयार होईल. इथे तुम्ही नायट्रेशन जर केलं तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेतलं तुम्ही HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड यांच्या प्रेझेन्समध्ये हे नायट्रेशन्स करतो आपण.
हा नायट्रोनियम ग्रुप या मेटा पोझिशन्सला अटॅच होईल आणि वी गेट मेटा नायट्रो बेन्झोइक ऍसिड. अशा प्रकारे आपल्याला मेटा नायट्रो बेन्झोइक ऍसिड तयार होईल आहे ना. आणि हे जर फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तुम्ही कोणासोबत, फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड HOSO3H. तर हा फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तर मेटा पोझिशन्सला सल्फोनियम ग्रुप अटॅच होईल, इलेक्ट्रोफाईल, आणि आपल्याला काय भेटेल, मेटा म्हणजे 3 सल्फोनिक बेन्झोइक ऍसिड तयार होईल प्लस H2O. तर इथे लक्षात आलं असेल तुमच्या की हे सर्व इलेक्ट्रोफाईल कुठे लागतात, मेटा पोझिशन्सला, कारण हा जो ग्रुप आहे याला मेटा डायरेक्टिंग बनवत असतो. तर अशा प्रकारे इथे केमिकल रिएक्शन्स एरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या सुद्धा संपल्या. तर इथे हे चॅप्टर कंप्लीट झालं आपलं, अल्डिहाइड कीटोन्स आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड. थोडं मोठं चॅप्टर होतं